असताना ज्यांनी अनेक लोकांच्या आयुष्याला कलाटणी दिली आणि नसताना माझ्या आयुष्याला कलाटणी दिली असे आमचे धर्मवीर आनंदगिरी साहेब. आधी उपस्थित असायला पाहिजे होते ते आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब या सगळ्यांना वंदन करतो. कौतुकाच्याही पलीकडे जाऊन परिसीमा ओलांडणारं व्यासपीठ आहे, त्यामुळे प्रत्येकाबद्दल जर आपण सांगत बसतो तो वेळ जाईल. पण एकनाथ शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना वाढवण्याचं काम करणारे आमचे विलास आणि शिवसेना वैद्यकीय मुलाच्या माध्यमातून जिल्ह्याचं काम करणारे आमचे मित्र मंजुळजी शिंदे या सगळ्यांना मनापासून धन्यवाद, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. खरं तर अशी म्हण आहे की मुलं ही देवाघरची फुलं आणि या फुलांना उमजण्यापासून जपण्याचं पुण्याचं काम करणारं हे शिवसेना वैद्यकीय पक्ष ही खूप मोठी गोष्ट आहे. मगाशी म्हणजे 6 महिन्याचं बाळ एक माऊली घेऊन बसले, त्यांनी सगळ्यांनी आशा सोडलेल्या त्या मुलाबद्दलच्या कोमलना प्रक्रियेतल्या. त्यांनी आपल्या शिवसेना वैद्यकीय पक्षाला संपर्क केला. इथे डॉक्टर आशुतोष म्हणून आहेत, त्यांनी त्या मुलाला तपासलं आणि त्यांनी सांगितलं अजिबात काळजी करू नका, तुमचं मूल 6 वर्षाचा आज 6 महिन्याचा आज आहे ते 60 वर्ष कसं बघेल, त्यामुळे अजिबात चिंता करू नका. कोणाच्याही मनामध्ये कुठलीही शंका आणू नका की आपल्या बालकाचं काय होणार आहे. तुमच्या बालकाचं आयुष्य उदंडच राहणार आहे, यात वादच आहे. आपल्या मागे खूप मोठी पुण्य जेव्हा असते तेव्हा आपण अशा पद्धतीने कुठल्या तरी मदतीला जात असतो आणि ती कुठली तरी मदत आपल्याला मिळत असते. धर्मवीर आनंदगिरी साहेबांच्या चित्रपटात पण तुम्ही बघितलं असेल की त्यांना लहान मुलं खूप आवडायची. लहान मुलांबद्दल कोणी वाईट बोललेलं किंवा लहान मुलांना त्रास द्यायला त्यांना अजिबात आवडायचं नाही. ते म्हणायचे लहान मुलं हे आपलं भविष्य आहे, लहान मुलं ही देवाघरची फुलं आहे, त्यांना आपण जपलं पाहिजे आणि त्यांचीच पुण्य त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच हा वैद्यकीय पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. 8 वर्षांपासून शिबिरं चालू आहे, 50 पेक्षा जास्त शिबिरं झाले, 10,000 पेक्षा जास्त रुग्णांना आपण बरं केलेलं आहे. हे केवळ त्यांच्या आशीर्वादामुळेच. त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका. तुम्ही अशा ठिकाणी आहात किंवा अशा लोकांच्या संपर्कात आहात जे तुमच्या आयुष्याला उभारी देणार आहे, जे तुमच्या बालकांना नवसंजीवनी नवजीवन देणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या वैद्यकीय कक्षाचे RBSKचे वैद्यकीय कक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे, व्यासपीठाचे, सगळ्या डॉक्टरांचे मनापासून आभार. आणि या सगळ्या गोष्टींना एका हाताने होत नसतात, यांना हात देणाऱ्या आपल्या ज्युपिटरचे ठक्कर साहेब त्यांचे सुद्धा मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मंगेजी देसाई साहेब. खरं तर इतक्या मोठ्या उंचीचे अभिनेते याच्यामुळे आम्हाला पाहता येतं, अनुभवता येतं, हेच करतात आम्हाला अगदी नाही का सोबत काहीतरी वाटतं. आणि प्रत्यक्ष DA साहेबांची प्रतिकृती ज्यांनी साकारली असे अभिनेते श्रीकांत जाधव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या माध्यमातून आम्हाला ते देखील प्रतिरूप पाहता येत आहे. खरं तर ज्यांनी रंगमंच अनेक दशके गाजवला, अजूनही गाजवत आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून नवशिक्या असणाऱ्या युवकांना खऱ्या अर्थानं या इंडस्ट्रीमध्ये देखील पाऊल ठेवण्याकरिता प्रवृत्त केलं जात आहे. असे माननीय दिगंबरजी नाईक साहेब यांना मी विनंती अशी करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन आमच्याशी संवाद साधायचा आहे, जेणेकरून यातलाच एखादा बच्चू पुढे जाऊ रंगमंचावरती कार्य करण्याकरिता तुम्ही या ठिकाणी प्रवृत्त कराल आणि त्याला संधी द्या. म्हणून या ठिकाणी आम्ही तुम्हाला या व्यासपीठावर बोलवतो. साहेबांना की त्यांनी भाषणाच्या शेवटी या सगळ्या मुलांना दीर्घायुष्य मिळावं याच्यासाठी पण एक महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
फडणवीस साहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या मनातले मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आम्हाला गुरुतुल्य असलेले असे आमचे जोशी काका, धन्यवाद. आत्ताच त्यांनी भाषण केले मंत्री आमचे वायाळ साहेब, शशिकांतजी जाधव साहेब, डॉक्टर आशुतोष साहेब आले, म्हणजे अत्यंत जवळचे मित्र मंगेशजी, तुम्ही शेवटे समजा किंवा तुम्ही देसाई समजा. काय मंगेश ह्या नावामध्ये चालू आहे, म्हणजे एकाने धर्मवीर चित्रपट बनवून संपूर्ण आपल्या धर्मवीरांचा इतिहास दाखवला आणि दुसरा मंगेश हा अनेक जीव वाचवण्यासाठी धडपडतो. म्हणजे मला वाटतं मंगेश या नावामध्ये जादू आहे. आणि कसं आहे की शिवसैनिक जिथे आहे तिथे समाजसेवा आहे, तिथे आरोग्य सेवा आहे आणि आपलं शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष हे एवढं मोठं काम करतं. मी त्यांचे रामराव असतील, त्याच्यानंतर डॉक्टर निलेश असतील, स्वतः मंगेश शिंदे असतील, कोणाला कधीही फोन केला तरी ते लगेच एक साधारणपणे तासाभरात त्या जो रुग्ण असेल कुठेही असो महाराष्ट्रात त्याच्यापर्यंत जातात. मगाची आयाळ साहेबांनी वायाळ साहेबांनी एक उदाहरण दिलं. जसं एक उदाहरण मंगेश आपले कलाकार संदेश उपसंघाचं नाव, त्यांची मिसेस ॲक्सिडेंटमध्ये गेली आणि ती कर्नाटकात गेली. त्याचा मला सकाळी 8:15 वाजता फोन आला आणि त्या दिवशी कर्नाटक पूर्ण बंद होतं, म्हणजे सगळे पोलीस कामाला लागले होते. मी मंगेश शिंदे साहेबांना फोन केला की म्हटलं असं असं आहे, एक तर त्यांची भाषा आपल्याला कळत नाही, आपली भाषा त्याला कळत नाही, तो रडत होता आणि ॲक्सिडेंट केस होती, बरेच प्रॉब्लेम होते, तरी सुद्धा सही सलामत ती बॉडी काही तिला न होता दुसऱ्या दिवशी आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, तेव्हा साहेब आमचे सीएम होते, एका फोनवरती कर्नाटकातून त्याच्या बायकोची बॉडी इकडे आली. म्हणजे ही ताकद फक्त शिवसेनेत आहे. शिवसेना ह्या 4 अक्षरांमध्ये ही ताकद आहे. त्यामुळे म्हणजे बोलावं तेवढं कमी आहे. आणि ही कुठली टेस्ट आहे, मग ते झाल्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया होणार आणि मंगेशजी म्हणाले की डॉक्टर आशुतोष तिकडे ऑस्ट्रेलियाला होते आणि एखादा माणूस तिकडचं सगळं सोडून सर्व संघ परित्याग केलेली जी माणसं असतात ना, म्हणजे आम्ही कधी खूप आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात, खूप संत होत गेले, आम्ही कधी बघितलं नाही. पण आज मंगेशजी चिमटेला मी धन्यवाद देतो की हा एवढा मोठा संत याची डोळा आम्ही बघायला मिळणार आहे. तर हे फार मोठं आहे. मी खूप जास्त बोलत नाही, खूप वेळ झालेला आहे, सगळे बोललेले आहे. मालवणी माणूस आहे, या गाण्याला घातले सगळ्यांनी मागले होय भरायला म्हणायचं. जो मनाचो नाही तो जातीवरती शिवसैनिक काय. आणि अजून एक मला इथे दिसलं बघा, म्हणजे आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा बघतच नाही ना, हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई, हे चित्र पण मला इथे बघायला मिळालं. त्यामुळे मी या संपूर्ण शिवसेना वैद्यकीय कक्षाला, शिंदे साहेबांना, डॉक्टर शिंदे साहेबांना, मंगेश शिंदेला, मंगेश देसाईला, जोशी काकाला याचे जेवढे धन्यवाद मानले तेवढे कमी आहेत. कारण जय महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या सालाबादप्रमाणे हैसर टुडी येतो आणि हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्रातून नाही तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातनं युपी पासून लोक येलेली आहेत महाराजा. या प्रत्येकाची शस्त्रक्रिया ही व्यवस्थित होते महाराजा. या संपूर्ण महाराष्ट्रात एकही लहान मुल असा म्हणजे त्याला खयच्या रोगात प्रचंड असा रवाने नको महाराजा. लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना निरोगी आयुष्य दे महाराजा. या निरोगी आयुष्यासाठी धडपडणारे आमचे एकनाथ शिंदे साहेब यांना शतायुषी कर महाराजा. जे जे ह्या कार्यामध्ये भाग घेतात त्या सगळ्यांना तुझे आशीर्वाद दे महाराजा. प्रत्येक रुग्ण बरं करण्याची त्यांना शक्ती, ताकद आणि बुद्धी दी महाराजा. जर संत म्हणून अडवलं तर उभं कर, म्हणायचं
खरं तर मनापासून आभारी आहोत, मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आहोत माननीय अभिनेते दिगंबरजी नाईक साहेब। या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला हा सर्वात मोठा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त झाला आणि मागील 8 वर्षांपासून ज्याची खरंच आम्ही प्रतीक्षा करत होतो, याचीच प्रतीक्षा आम्ही करत होतो की काय असं आम्हाला वाटतं आहे। या आशीर्वादाची प्रतीक्षा करत होतो, तो आशीर्वाद आज आम्हाला प्राप्त झालेला आहे। यानंतर व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून मागील 8-9 वर्ष सलग या गोरगरीब लोकांसाठी हृदयाला असणाऱ्या छिद्रांचं असणारे ऑपरेशन्स, या लहान बच्चूंचे असणारे ऑपरेशन्स, महाराष्ट्रातील तळागाळातील ग्रामीण भागातील असणाऱ्या लोकांची ही असणारी ऑपरेशन्स मोफत करून दिली जात आहेत, ते माननीय डॉक्टर आशुतोषजी सिंग साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार करण्याकरिता मी या ठिकाणी सर्वच व्यासपीठाला विनंती करणार आहे की त्यांनी या महान व्यक्तीचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। हा विशेष सत्कार आहे, हा सत्कार विशेष आहे। शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक माननीय मंगेशजी चुंटे सर, विलासजी जोशी साहेब, मंगेशजी देसाई साहेब, शशिकांतजी जाधव साहेब, दिगंबरजी नाईक साहेब, पुरुषोत्तम दुबाळे साहेब, निकेतजी कुरजुळे साहेब, सर्व व्यासपीठाला विनंती आहे। आणि ज्युपिटर हॉस्पिटलचे नोएल मॅडम, त्याच्यासोबत सर्व ज्युपिटर हॉस्पिटलचा जो पीडियाट्रिकचा स्टाफ आहे त्यांनी पण पुढे यावं, त्यांचा सन्मान करायचा आहे। हा सन्मान विशेष आहे, त्यामुळे टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आज ग्रामीण भागातून आलेली ही सगळी पालक लोक लहान मुलांच्या हृदयाचं असणाऱ्या छिद्राची ऑपरेशन जी मोफत होणार आहे निश्चित होणार आहे आणि त्यांच्या निश्चिततेचं, त्यांच्या या आनंदाचं कारण खऱ्या अर्थानं हे डॉक्टर आशुतोषजी सिंग साहेब आहेत। त्यांनी आमच्या या हृदय सत्काराचा स्वीकार केला, त्याबद्दल खरं तर आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो। नमस्कार, ठाणे वॉचमध्ये सर्वांचं स्वागत करतो। ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामधून आपण लाईव्ह आलेलो आहोत। जर बघितलं तर आज ज्युपिटर रुग्णालयामध्ये जे आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे तथा आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रातील लहान मुलांकरता मोफत TB इको तपासणी तसेच हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन जर आपण केलं तर संस्थापक अध्यक्ष आहेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश गिरके, तसेच ठाणे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे निखिल गुंजुडे यांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। नाही अजून तरी नाही, भाषण चालू आहे, भाषण चालू भाषण हां समोर बसले अजून स्टेजवरती नाही, त्यांना बोलवलं, भाषण चालू ओके। आणि बाईट वगैरे टाईम आहे अजून, बरोबर ठीक आहे। मग आता हे दाखवतो, 15 मिनटं करतो, बंद करतो। नाही इथं आहेच ना, निखिलदा वगैरे पण आला, निखिलदा पूजा वाघ वगैरे आपले नाही ते नाही विजन महाराज ऑफलाईन प्रियंका शिंदे मॅम, ओके सुजाताजी राणे मॅम, चालेल किती मिनिट बंद करू? सर्वांना विनंती आहे, कीर्तीजी देसाई, नेहाजी जगताप, कल्पनाजी चव्हाण, मार्तीनजी मायकल, स्वप्नीलजी, आकाशजी, श्वेताजी कदम, कल्पेशजी घाणेकर, योगेशजी सरदार, आकाशजी शिंदे, दीपकजी महाडिक, सर्व पीडियाट्रिक स्टाफला विनंती आहे। नावाचा उल्लेख पुन्हा एकदा करायचा असेल तर करतो। डॉक्टर सोनियाजी, डॉक्टर निशाजी, जानवीजी, विक्कीजी, प्रियंका मॅम, खरं तर ही सगळी जी मंडळी
सर्व मंडळींमुळं खऱ्या अर्थाने हे शिबिर घेणं आम्हाला शक्य आहे आणि त्यामुळं खरं तर या गोरगरीब रुग्णांना सर्वात मोठी मदत होती आहे. या सर्वांचं खरं कारण म्हणजे ही लोक आहेत, यांचा सत्कार होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. ज्युपिटर हॉस्पिटलचा सर्व स्टाफला पुन्हा एकदा विनंती आहे, कोणी राहिलं असेल तर कृपया व्यासपीठावरती यायचं आहे, कारण आपण खरं तर या सरकाराचे मानकरी आहात. या सन्मानाचे मानकरी आपण सर्व पालकांना डॉक्टर सूर्याजी मॅम आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे, आपल्या सत्काराचा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि उपस्थित सर्व पालकांना विनंती आहे, आपल्या बच्चूंचं टुडी को तपासणी झाली असेल, हृदयाच्या छिद्राचं ऑपरेशन सांगितलं असेल अथवा नसेल, आपल्या बच्चूंना घेऊन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन, एक पुष्प देऊन गुलाबाचं आणि कॅडबरी देऊन आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. डॉक्टर निशाजी मॅम या व्यासपीठावरती. डॉक्टर दिनेशजी गुप्ता सर आपल्याला विनंती आहे. आणि खरं तर ते आज स्टेथोस्कोप घालूनच या ठिकाणी सत्काराचा, या सन्मानाचा स्वीकार करतात. आणि आता ओपीडी सुरू आहे, परंतु ओपीडी सुरू असताना आमच्या विनंतीला त्यांनी मान देऊन या ठिकाणी ते आलेले त्यांना विनंती करतो. माननीय डॉक्टर गुप्ता सर, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. डॉक्टर आकाशजी सर आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील हा सत्कार स्वीकारायचा आहे. हा प्रत्येक सत्कार खऱ्या अर्थानं, हा प्रत्येक सत्कार खरं तर आम्ही आमचा यामध्ये स्वार्थ आहे. ज्युपिटरचा उर्वरित सर्व स्टाफ खरं तर ज्यांनी सत्कार स्वीकारला पाहिजे असे आपण सर्वजण आहात, परंतु आपण नेहमी पडद्या मागे राहता. निशांत कोळे हे सगळं मॅनेजमेंट केलेलं आहे. हे सर्व व्यवस्थापन केलेले श्री वडेकर साहेब आणि निशांतजी यांना विनंती आहे, आपण समोर यायचं, व्यासपीठावर यायचं आहे. बडेकर साहेबांना आणि हे फक्त आजचं नाही आहे, मागील 8 वर्षांपासून तेच सगळं व्यवस्थापन पाहतात. 16 कॅम्प या ठिकाणी यांनी खरं तर या संपूर्ण कॅम्पचं व्यवस्थापन त्यांनी पाहिलेलं आहे. असे हे श्री निशांत सर, बडेकर साहेब, त्यांचा सत्कार या ठिकाणी होता. बडेकर साहेब म्हणजे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आम्हाला केवळ सत्काराची तरी, सन्मानाची तरी संधी द्या, कारण बाकीतरी आपण काही घेत नाही. आपण सर्वजण किमान आमच्या सत्काराचा तरी आपण सन्मान करावा विनंती आहे. सर्व पालकांना विनंती आहे, आपल्या बच्चूंना घेऊन आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं, जेणेकरून आम्हाला पुष्प देण्याकरिता, कॅडबरी देण्याकरिता सोपं जाणार आहे. व्यासपीठाच्या दिशेने या. मान्यवरांच्या हस्ते आपल्याला देणार आहोत, बच्चूंना देणार आहोत, देणार आहोत. तुम्ही इकडे दादा स्टेजवरनं भरूनच न्यायला पाहिजे, तरी लहान करून इथून कुठे. सांगलीचे आमचे रुग्णसेवक वैद्यकीय सहाय्यक नितीनजी पाटील सरांना यांना पाठी घ्या, यांना पाठी घ्या. भाषण करण्याकरिता या ठिकाणी यायचं आहे. चलो पाठी जावा. अरे आप यार, ओ पाठी जावा. तथा आरोग्य
हाँ ठीक है. तसेच हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन जे आहे ते शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व आहेत मंगेश चिवटे तसेच ठाणे जिल्हा प्रमुख आहेत. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे गुजरे संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आप पीछे में जाओ प्लीज. दाखल झालेले आपल्याला सन्मान जो आहे तो खऱ्या अर्थाने शिवसेना वैद्यकीय मैडम पीछे आओ. फूल आणि सन्मान जो आहे या ठिकाणी आपल्याला लोकांना पाहायला मिळतो. ओ से मैडम ओए ना पार्टी के ना पीछे आओ पीछे आओ. हो सर हो सर समोर. गणपती बाप्पा ओके परशुराम नाग साहेब यांचा सत्कार होत आहे. 103 वेळा त्यांनी ठाणे जिल्हा एक मिनट थोड़ा सा एक मिनट प्लीज. संग्रहाचं उद्घाटन पण धर्मवीर आनंदी दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त 2 दिवसानंतर पुण्यतिथी आहे, पण आज आपण हा सगळ्या कार्यक्रमासाठी आलात त्यासाठी सगळ्या पत्रकारांना सगळ्यात धन्यवाद देतो. जोशी काका आहेत, मंगेशजी चिवटे साहेब आहेत, शशिकांत जाधव आहेत, बरेच मान्यवर आहेत. ठाण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय मदत कक्षाचं नाव खूप आहे आणि वैद्यकीय मदत कक्ष कुठचाही स्वार्थ न ठेवता निस्वार्थ बुद्धीने काम करतात. तर कसं असतं की जे संस्कार आपल्याकडे येतात ते पुढे जात असतात. धर्मवीर आनंदीगे साहेबांचे संस्कार आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर झाले, त्यांचे संस्कार तसेच पुढे आले आणि मंगेशजी चिवटे आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणा किंवा काय. तर मला कौतुकाची गोष्ट ही वाटते की भारत सोडा, महाराष्ट्र सोडा, काश्मीरपर्यंत हे लोक जाऊन पोहोचले, रक्तदान शिबिर केलं आणि तिकडचे लोक म्हणजे संपूर्ण भारतात कौतुकाने बघणारे, काश्मीर असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक, कौतुकाने ज्या व्यक्तीकडे बघतात त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे साहेब. कारण त्यांच्या कामाचं हे श्रेय आहे. काही लोक नुसते तोंडाने वाफा घालवतात पण ते करून दाखवतात आणि त्या आपल्या पुण्यतिथीच्या माध्यमातून इथे आम्हाला बोलवलं याबद्दल मी खूप धन्यवाद देतो. कारण हे फार पुण्याचं काम आहे. सगळ्या लहान लहान मुलांना त्यांची टुडी एक करून हृदयाची शस्त्रक्रिया होणार, कोणाच्या हृदयात होल आहे काय आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर यूपीपासून लोक आली आणि हे काम केवळ त्याचं कौतुक व्हावं म्हणून करत नाही तर मनापासून करतात. म्हणून त्यांना आरोग्य दूत असंही म्हणतात मंगेशजींना. हे फार मोठं काम आहे
आणि या सगळ्या मोठ्या कामाला सगळ्यांचाच हातभार असतो. म्हणजे कोणी असं म्हणत नाही साधीर आणि उच्च विचार सारणी. म्हणजे ज्यांनी आयुष्य अख्खं वयाची 80 वर्ष शिवसेनेसाठी घालवली त्यांच्या चेहऱ्यावर पण असं कुठे असं वाटत नाही की मी केलं आहे. आणि मला वाटतं की हे श्रेय शिंदेसाहेब पण आमचे तसेच आहेत, साधीर आणि उच्च विचार सारणी. डॉक्टर असतील, प्रत्येकाने कर्तृत्वाने करून दाखवलं आहे आणि ह्याच्यात आमचा एक खारीचा वाटा आम्हाला इथे यायला मिळाला. त्याबद्दल मी खूप धन्यवाद देतो आणि यांच्या हातून अशीच उत्तरोत्तर अशी कामं होत राहावी, आयुष्यभर होत राहावी, लोकांना त्याचा लाभ मिळावा आणि सगळे निरोगी जे आहेत, सगळे जे ज्यांना काही एखादा आजार असेल ते सगळ्यांना निरोगी आयुष्य मिळू दे ही परमेश्वराकडे प्रार्थना. पुस्तकाचं उद्घाटन करणार साहेब धर्मवीर आनंदगे यांची पुण्यतिथी आहे आणि खरं तर नेहमीच असे उपक्रम आपण राबवत असतो. ज्युपिटरमध्ये राबवत काय सांगतो? गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेबांची पुढच्या 2 दिवसांवर पुण्यतिथी आहे आणि गेल्या 8 वर्षांच्या पासून गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिनी म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी असं वर्षातून 2दा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा ज्युपिटर हॉस्पिटल तथा श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी लहान मुलांची मोफत टुडीको तपासणी आणि ज्यांना आवश्यकता आहे अशांची मोफत हृदय शस्त्रक्रिया कॅम्प घेतो. आज हे 16वं शिबिर आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये. यासोबतच ठाण्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटल, मुंबईतील अपेक्स हॉस्पिटल, भायखळा येथील बालाजी हॉस्पिटल, वाडी हॉस्पिटल, SRCC हॉस्पिटल्स असे सगळे हॉस्पिटल्स मिळून गेल्या 8 वर्षांमध्ये 8,500पेक्षा अधिक लहान बालकांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया, यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करून देण्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला यश मिळालेलं आहे. आज देखील जवळपास 144 बालकांची नोंदणी या ठिकाणी झाली आहे. मला विश्वास आहे की इथले तज्ज्ञ आणि निष्णात डॉक्टर ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर आशुतोष सर यांच्या नेतृत्वाच्या खालच्या वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून या सगळ्या लहान बालकांच्या यशस्वी हृदय शस्त्रक्रिया या ठिकाणी होतील आणि यापुढील देखील काळामध्ये हा आरोग्याचा महायज्ञ असा सुरू राहील. या निमित्तानं मला एक आवाहन करायचं आहे की फक्त आजच्या दिवसापुरतं हे शिबिर मर्यादित नव्हतं, तर येणाऱ्या काळात देखील जर कुठलाही महाराष्ट्रातील लहान बच्चू असेल 0 ते 18 वयोगटातला ज्याला मोफत म्हणजे टुडीको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांनी वर्षभरामध्ये कधीही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाशी आमच्या रुग्णसेवकांशी संपर्क साधावा. संबंधित त्या रुग्णाची मोफत हृदय शस्त्रक्रिया ठाण्यातील या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निःशुल्क करून देण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासोबतच ज्या लहान मुलांना बोलता येत नाही, ऐकू येत नाही, ज्यांना कॉकलर इम्प्लांटची सर्जरीची आवश्यकता असते, अशांच्या शस्त्रक्रिया देखील याच रुग्णालयामध्ये अतिशय सवलतीच्या दरात करण्यात येतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांचा 60वा वाढदिवस आपण एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरे करत आहोत. नाईक साहेब गेल्यावेळी आले होते टेंबी नाक्याला. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी या एकनाथ हिरक आरोग्य वर्ष उपक्रमांतर्गत आपण ज्यांना हात नाही त्यांना हात आणि ज्यांना पाय नाही त्यांना पाय अशा पद्धतीचं मॉड्युलर हात आणि पाय मोफत वाटप शिबिर आपण ठाण्यातील टेंबी नाका या ठिकाणी घेत आहोत. तर या सगळ्या आरोग्यविषयक उपक्रमांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा हे विनम्र आवाहन मी करत आहे. गणपती बाप्पा तो बॉक्स कुठे निघेल देख नाईक साहेबांकडे देऊ ना, फोटो काढू. माऊली सर असं उपट करा जिथे उघड सर निखिल गुडगडेने संपूर्ण पूजा साहित्य गणपतीच्या पूजेला लागतं त्याचं वाटप केलं. शाल
जोशी काका यहाँ जाओ ग्रुप फोटो है ना, ध्यान दिया बाकी उठते नहीं। गणेश भाई सर